हॅलो. आज आपण आलोय आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. नाशिक जिल्ह्यातला हा गड म्हणजे भक्ती प्लस ऍडव्हेंचर आणि प्लस फिटनेस सगळे एकत्र. आधी तर सांगते, सकाळी लवकर उठणं हे सर्वात मोठं तपश्चर्याचं होतं, पण आईच्या दर्शनासाठी सगळं चालतं हा. तर इथे पोहोचल्यावर सगळ्यात आधी दिसते ती रोपवे ट्रेन. म्हटलं चला पायांना आज सुट्टी देऊ. वर चढताना खाली दिसणारे डोंगर, दऱ्या, एकदम वाव्यू. आणि काय सांगू, रोपवे संपला की थोडस चालायचंच. आईकडे जाताना थोडा घाम आला, पण भक्तीमुळे थकवा गायब होतो. आता तो क्षण, आई सप्तशृंगी देवीचं दर्शन. डोळे आपोआप बंद होतात, हात नमस्कारासाठी जोडले जातात आणि मनात फक्त एकच प्रार्थना, आई सगळ्यांना सुखी ठेव आणि माझ्या ब्लॉगला पण व्हायरल प्लीज कर. दर्शनानंतर प्रसाद घेतला, फोटो काढले आणि मन अगदी शांत. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते इथे. मित्रांनो, सप्तशृंगी गड म्हणजे फक्त दर्शन नाही, तर एक सुंदर अनुभव आहे. भक्ती, निसर्ग आणि थोडीशी मस्ती सगळं मिळतं. जर तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल ना, तर एकदा नक्की या आईच्या चरणी. आणि हो, माझा व्लॉग लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.